आधी माझी ओटी भरा, मी थोरली आहे। भाऊजी ओ घ्या की बाळाला, हे घ्या। जा जा बाळा, काकाकडे जा। रुपाली, अगं आई, ते बाळ नाहीये। बाजूला हो तुम्ही, मी कुणाला देणार नाही बाळाला माझ्या। हात नाही लावायचा कुणी माझ्या बाळाला, बाजूला। काय झालंय अर्जुन? काय झाले तेच कळलं। काय झालं आज? मला जर कोणी सांगितलं ना की स्टोरी, तरी विश्वास बसणार नाही माझा याच्यावर। खरंच रे, कोणाला सांगूनही पटणार नाही सगळं। रुपाली वहिनी बाबलीला घेऊन आल्या, काय त्याला बाळ बाळ काय म्हणत होत्या, त्यांना डोळा जेवण करायचं होतं। काय अर्थ या गोष्टींना? लय मोठा मानसिक धक्का बसलाय अर्जुन त्यांना, लय मोठा। कळतंय मला, त्यांना समजून सांगितलं पाहिजे ना, चांगलं नाही त्यांच्यासाठी। ऐकण्याच्या पलीकडे गेल्यात त्या। म्हणजे येड लागले त्यांना म्हणायचं। अर्जुन जे आहे ते आहे। येताना बघितलं तू, त्या भावलीला असं छातीशी कवटाळलं होतं, तशा आल्यात त्या बाळ बाळ म्हणत। अर्जुन मला काय वाटतं सांगू का, आपण ना त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट केली पाहिजे। आम्ही म्हणतात ते बरोबर आहे, तुला ना लोकांचा विचार करायचा असतो, असं करू नको आप्पे। आता जरा स्वतःचा विचार कर, पोटात बाळ आहे तुझ्या। अर्जुन तू असं कसं म्हणतोयस? मग काय तर, आज जर आपण डोहाळ जेवण केलं नसतं ना, काय झालं त्याची मला कल्पनाही करवत नाही आता। आई केवढा डिस्टर्ब होते तुलाही माहिती आहे। मला काय वाटतं माहिती का, थोडे दिवस आपण रुपाली वहिनींना घरात नको ठेवायला। काय तू काय बोलतोयस अर्जुन? अगं मग आप्पे, अगं त्यांच्यामुळे तुला काय झालं, बाळाला काय झालं तर केवढ्याला पडेल आपल्याला। अर्जुन हे बघ, त्या असं कोणाला दुखवणार नाहीये। ते दादा फक्त एवढं म्हणलं होता, रुपाली हे खरं बाळ नाहीये। दादावर धावून गेल्या होत्या त्या। माझं फक्त एवढं म्हणणं आहे की आपण वहिनींना एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करू। नाही अर्जुन थांब, मला नाही वाटत आहे असं। हे बघ, ताईंची आपण प्रॉपर ट्रीटमेंट सुरू करू, त्यांची अवस्था बघू। आत्ता जर त्यांना असं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ना, तर त्या अजून खचून जातील। हेच लोकांचा विचार जास्त करणं ते हेच। आपल्या घरात काही होऊ शकतं, आता काही होऊ शकतं। आणि वहिनींना जर कळलं ना की तुझ्या पोटात बाळ आहे आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते, अजून सटकतील त्या, माहिती का तुला? असं काही नाही होणार। काय गॅरंटी आहे? आणि आप्पे, उद्या जर आपल्याला बाळ झालं आणि ते बाळ माझं आहे म्हणून त्यांनी हिसकावून घेतलं तर काय करशील? अर्जुन काहीतरीच विचार करतोयस हा? असं काही नाही होणार आहे। असं काही होऊ शकतं आप्पे, आणि मला माहिती होतं वहिनींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा विषय काढला मी की सगळ्यात जास्त विरोध तूच करणार। पण एक लक्षात घे, गरज पडली तर योग्य तो निर्णय घ्यायला लागणार। रुपाली, हळू बोला ना, बाळ झोपले आपलं। बाळ? हो बघा ना, कसलं गोड दिसतंय झोपत। किती निरागस वाटते, असं वाटतं ना त्याला खुशीतनं खाली ठेवूच दे। रुपाली, मगाशी काय झालं ते कळतंय ना तुला? हो, माझं आणि रुपाली, 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 हा मगाशी काय झालंय ते कळतंय ना तुला? हो, माझं आणि अपर्णाचं डोहाळ जेवण। हा, पण हे बाळ, आपलं बाळ होतं माझ्याकडे, पण तरी पण मला करायचं होतं। माझं केलंच नाही ना डोहाळ जेवण। हो, पण आपल्याला बाळ कधी झालं, म्हणजे तुझी डिलिव्हरी कधी झाली? अरे देवा, तुम्ही ते पण विसरलाय? हो, असं काय करताय तुम्ही? इतके वर्ष बाळ बाळ करत होता आणि आता विसरला पण लगेच। बरं तू सांग मला। मागच्या आठवड्यात नाही का, 6 तारखेला रात्री। मागच्या आठवड्यात रात्री काय झालं ते नीट आठवून सांग। हा हो, मी कसं विसरेन बरं? त्या दिवशी घरातले किती खुश होते आपल्या। माझ्या आवडीचं जेवण केलं होतं, पुरणपोळी, आणि त्याच दिवशी रात्री माझी डिलिव्हरी झाली। त्या रात्री काय झालेलं नीट आठव। त्या रात्री तुझी डिलिव्हरी नाही झाली।
मग काय झालं? त्या रात्री रुपाली तू पोटावर पडलीस आणि अहो, काही कसं बोलताय तुम्ही? आणि असला अभद्र बोलायला लाज नाही वाटत का तुम्हाला? हा? आणि तुम्ही हे बोलूच कसं शकता? हा? शांत हो, शांत हो. कशी शांत होऊ मी? हा? कशी शांत होऊ? मला चांगलं आठवतंय, त्याच दिवशी रात्री माझी डिलिव्हरी झाली आणि मला हे बाळ झालं. आपला सोनू. हो, माझं बाळ. बघा, उठला की नाही तुमच्यामुळं? अले उठला ग माझं सोनू. काय झालं बाळाला? काय झालं? रडायचं नाही, रडायचं नाही. तुझ्या बाबाला ना काही कळतच नाही बघ. बाबाच्या आवाजाला घाबरला. असं घाबरायचं नाही बाळा. तुझी आई आहे. हा, आपण ना तुझ्या बाबाच्या घरी ना उन्हात बांधू. हा, बाबाचं घर उन्हात बांधू. मग बाबा नाही भांडणार आपल्याशी. हे बाळ नाहीये रुपाली. ओ, बाहेर जा, बाहेर जा तुम्ही. नाही नाही नाही, तुला नाही सोनू तुला नाही. हा, बाबाला बोलले मी. कालचं अजून डोक्यातनं जाई नाही माझ्या. आता आपण त्या विषयावर नको चर्चा करायला. होय ग आपे, बरोबर बोलतीस तू. अगं पण हे काय जगा वेगळं होऊन बसलंय. रुपाली बरी आहे ना? हो, कालपासून बाहेर कुठे आल्या ती? हाय, बरीच आहे म्हणायची. स्वप्नील सर काल हॉलमध्ये झोपले होते. का? मी सकाळी तुळशीला पाणी घालायला चालले होते ना, तेव्हा बघितलं. आता हे आणि काय? रुपालीच काहीतरी म्हणली असेल. देवा, हे अजून काय वाढू नको रे बाबा पांडुरंगा. मी काय म्हणतोय सरकार, आपण वहिनींना एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवू. हो, आपल्याला दाखवायचंच आहे. नाही, आणि गरज पडली ना तर आपण त्यांना ऍडमिट करू. करावंच लागेल. आपल्याला रुपालीला ऍडमिट करावंच लागेल. पर्याय नाहीये काय. वेळ लागल्यासारखं करायला लागली ती. आता ग बाई स्वप्नील, अरे काय बी काय बोलतो तू? ओ मावशी, तुम्हाला काय माहितीये का? तुम्ही बोलू नका. दादा काय झालंय? काय झालंय? अरे काल रात्री मी आत गेलो तर मला म्हणायला लागली बाळ झोपलंय. राव, तुम्ही काय सांगताय? मला आता कळतच नाहीये. मी कसं समजावू तिला, काय सांगू? मला सुचायचंच बंद झालं बघ. स्वप्नीला असंच जर असेल, तिला तातडीनं उपचारांची गरज आहे. हो सरकार, आपल्याला वाटेल ना त्यापेक्षा जास्तच परिणाम झालाय वहिनींवर. आणि ती मला म्हणाली त्या दिवशी ती पडली ना, तेव्हा बाळाचा जन्म झालाय. हो ले काय झालं माझ्या बाळाला? काय झालं माझ्या सोनूला? घसरगुंडी खेळायची? बघितलं का बाळा? कोण कोण आहे इथं? कोण आहे? ओले बापले, सगळी बसल्यात आपल्या घरातली. हो, नाश्ता चाललाय सगळ्यांचा. भूक लागली बाळाला माझ्या. तुला करायचा नाश्ता? करायचा? हो म्हणते बाळ माझं. रुपाले, अगं आपल्या बाळाला मोठ्या आजीच्या मांडीवर दे ना. दे घे. जिकडे जायचं मी ने बाळाला घे. घे आजी, बाळाला घे. दे आता बारक्या आजी का दे. अगो माझं बबड ग ते. काय रे लबाडा, हा? आईला सोडणार नाही काय? हा,
असं नाही करायचं हा, सगळ्यांकडे जायचं. मी तुझी बारकी आजी मनी आजी हा. आण बर का बाळा, ही मनी आजी दिसते अडाणी पण भल्या भल्यांना पाचती पाणी. आता ग बाई हे बी हसायला लागलं, याला बी कळलं वाटतं. पण रुपाले हसायला लागल्यावर ना आपलं बाळ शेम टू शेम तुझ्यासारखं दिसतं बघ. मावशी का हो माझ्यावर गेलाय म्हटलं की लगेच चिडला का तुम्ही? अगं रुपाली तू जाऊ दे, मला ना तुमच्याशी काही बोलायचं नाही, मला ना भूक. रुपाली ए रुपाली काय मला ना भूक लागली. काय केलंय ग पिऊ? पोहे केलेत. हा चालेल. हा आणि मला चहा पण द्या. चहा आहे ताई ते मी देते तुम्हाला. अपर्णा, अगं काल आपलं डोळा जेवण किती छान झालं ना. माझं राहिलेलं ना म्हणून मग मी तुझ्या बरोबर करून घेतलं. वहिनी अहो तुम्हाला छान झालं ना ताई? तुम्हाला छान वाटलं ना? मग झालं तर. पिऊ मला कोमट पाणी पण द्या. अगं बाळाचं अंग पुसून घेईन, मग परत झोपल ना तो. रुपाली, अगं बाय का अशी बिथरल्यासारखी करतेस ग? अगं बाळ नाहीये ते, तू विणलेलं लोकरीचं बाहुलं आहे ते. रुपाली बहानावर ये. अगं तुला काय होतंय रुपाली? तुम्हाला सगळ्यांना काय होतंय? हा काय होतंय? काय सगळे माझ्या बाळाला भावली भावली म्हणताय तुम्ही? तुम्हाला येत नाही का आवाज त्याचा? बघा बरं मावशीच्या मांडीवर कसं खेळते. येतोय ना आवाज तुम्हाला? हा मस्त हसतोय, मला येतोय आवाज. हा बघा त्यांना येतोय आवाज. का राग राग करताय माझ्या बाळाचं तुम्ही? हा इथं तुमच्याशी बोलून आणि बसून काहीच फायदा नाही. द्या माझं बाळ, द्या माझं बाळ. हा घे रुपाले, आज जाऊन बस बाया. इथं कुणाला काय पडलं नाही बघ तुझं. जा बाळाला घेऊन जा आणि आत बस जा. पिऊ मला कोमट पाणी आणून दे रूम मध्ये. रुपाली, चल बाळा आपला आत. कुणालाच काही पडलं नाही. चल आत. मावशी, अहो तुम्ही किती नीचपणा कराल असं वाटत असताना अजून जास्तच करताय रोज. मावशी हलकटपणा आहे हा. का आता तुम्ही खरं सांगितलं ना तिला? मग बसला का तिचा विश्वास? मावशी निदान त्यांच्या खोट्याला दुजोरा तरी देऊ नका. हे बघा, आपण काय जरी म्हणलं ना तरी बी आता तेच तिचं बाळ हाय. हे म्हणे, पण तुला बाळाचा विषय वाढवायची गरज काय होती? रुपाली माझ्या लिकीगत हाय. तुम्ही बसा इडी इडी करत, मी सांभाळीन तिला. झालं आता. आत्ता ताईंवर उपचार करणं जास्त गरजेचं आहे. अर्जुन तू डॉक्टरांना फोन लाव आणि त्यांना इकडे बोलून घे. ताईंना या अवस्थेत आपण हॉस्पिटलमध्ये नको घेऊन जायला. अगं मम्मी काय झालंय तुला? नाही काय नाही. सुष्मे अगं तुझंच काय, माझं बी मन मला लई खातंय बघ. अगं रात्रभर डोळ्याला डोळा नाही बघ माझा. आपल्या पोरीचं पहिलंच डोळा जेवण आणि काय होऊन बसलं ग बाई. अहो अक्का, तुम्ही आता सकाळी परत कशाला तो विषय काढताय? अहो बापू, माझ्या डोक्यातच जायना झालंय तर काय करू? खरं हो, काय झालंय? त्यांच्या घरच्यांना कळायला नको का? तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. मग घरात नको का ठेवायला तिला? अगं मम्मी नको रडू, एवढं नाही काय झालं. ए दिप्या, तुला काय कळत नाही? अरे आपशकून म्हणतात त्याला. दोन बायकांचं डोळा जेवण असं एकत्र करायचं नसतं. खरंच बाया, धन्य आहेत ग त्या आप्पीच्या घरचे. अहो मग
रुपालीला घरी सोडून आले होते ना ते सगळे. हो पण ते स्वप्नील गेला होता की कुठं तरी. ती रुपाली ती बाया कशी आली होती आवरून बघितलं का? अख्ख्या गावात ना अशी चालत आली होती. मला तर वाटतंय पार खुळी झाली आहे बघ ती. अक्का असू दे आता बास करा. मला तर वाटतंय एकदा बोलून घ्या बरं का तुम्ही. एखाद्या गुरुजींना विचारून शांतीच करून टाका, नाहीतर त्या आप्पीला पहिले देवळात घेऊन जावा. बघा अक्का तुम्ही जरा आतीच करताय बरं का आता. काय चुकीचं बोलतायत त्या? अगं सुषमा अशी भीती अजिबात मनात बाळगू नकोस. आप्पीने केलं ते सगळं बरोबरच केलं. हा बघ आप्पीने तसं केलं नसतं ना तर अजून काहीतरी भलतंच घडलं असतं तिथं. ते झालंच ओ बापू, पण आपल्या आप्पीवर त्या रुपालीची सावली सुद्धा नाही पडली पाहिजे. उगाच काहीतरी तर घडलं आपल्या आप्पी सोबत तर. अक्का तुम्ही काय पण बोलू नका आता. ए बाबा मला वाटतंय ती बोलते बघ. आपण कशाला तुम्ही भीती मोठी करताय? दीदीला काय बी नाही होणार. तुम्ही उगाच मम्मीच्या मनात काय पण भरवू नका. तुला काय माहिती रे दीप्या? आधी ती आप्पी पण अशीच मध्ये मध्ये बोलायची मोठ्यांच्या. आता तू बोलायला लागलायस का? अक्का तुम्ही आहे ना नुसतं मोठ्या मोठ्या बाता मारता, पण तसं होत काय बी नाही. अहो साधं गणित आहे, चांगलं बोला चांगलं होतं. कशाला उगाच वाईट बोलायचं? चांगल्याला चांगलं म्हणल्यावर जर सगळं चांगलं झालं असतं ना तर जगात सगळी श्रीमंत झाली असती. तू गा बस. बर बास करा की अक्का, कळला की तुमचा मुद्दा. बापू तुम्ही लय हलक्यात घेऊ नका, म्हणजे झालं नाही हो. मला पण असंच वाटतंय. आता ती घरात कशी वागते कोणाच ठाऊक. काल बघितलं ना कशी येडागत वागत होती. अहो हे बघा तुम्ही ना एकदा बोलून घ्या. आणाराव काल रुपाली ताई लय थालल्या होत्या. बर मी गेलो ना की विनायकरावांशी बोलतो. बापू न इसरता बोला बर का, आपल्या पोरीचा प्रश्न आहे. होय अक्का, आम्हाला बी आहे की तिची काळजी. देवा काही कर पण माझ्या आप्पीची काळजी घे. माझ्या आप्पीवर आलेली सगळी संकट माझ्यावर येऊ दे, पण माझ्या लेकीला तिच्या बाळाला काही येऊ देऊ नको. बघ सुषमा तू एवढी काळजी करू नको. आपण करू काहीतरी. दीप्या तू कधी जाणारस कामावर? तासाभरात जाईन. बर ठीक आहे. सुषमा येतो मी. अक्का तुम्ही जरा सुषमा संग थांबा बरं. नाही मी ठीक होईन. तुम्ही फक्त आज जाऊन बोला म्हणजे झालं. सुषमा मी बोलतो विनायकरावांशी. राजा कुठं राहिले डॉक्टर? येत असत आले. या डॉक्टर. पेशंट कुठे आहे? आत आहे, या मी दाखवतो. दादा घरात पुन्हा त्याच गोष्टी व्हायला लागले की? मला तर तायडीच्या वेळची आठवण व्हायला लागली. नाही नाही, त्यावेळीसारखं काहीच झालं नाहीये. हे सगळं या मनीमुळे झाले. हिनं रुपालीला डोहाळे जेवणाला जाऊ दिलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. ए रुक्मिणे माझ्यावर आवाज चढवायचा नाही हा? हा तुला काय वाटतं ग? हे सगळं ती रुपाली तिकडं ढवा जेवणाच्या तिकडं आली म्हणून झालं होय? मग कशामुळे झालंय तर? हे सगळं तिच्या पहिल्यापासून डोक्यात होतं. फक्त तिकडं ढवा जेवणाला आली ना त्याच्यामुळे बाहेर पडलं. तुला बरं माहितीये ग तिच्या डोक्यात काय चालू होतं ते? रुक्मिणीबाई तुम्ही जरा तुमच्या मोठ्या सुनाकडे लक्ष दिलं असतं ना तर तुमच्या बी लक्षात आलं असतं. हो मावशी हो शांत बसा ना. अर्जुन डॉक्टर तुम्हीच सांगा का? त्यांना खूप जबर मानसिक धक्का बसलाय आणि त्यांच्या मेंदूने काही गोष्टी बदलल्यात त्यांच्यासाठी. खरं तर मेंदू असं करतो कारण त्या व्यक्तीला वाचवायचं असतं. म्हणजे त्यांच्यासाठी ते बाळ खरं आहे का? हो एकदम, कुणी काहीही सांगितलं तरी. घ्या मी बी हेच सांगत होते सगळ्यांना. आणि त्यांना आपल्याला सगळ्यांना यातून बाहेर काढावं लागणार आहे. यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. डॉक्टर काय काय करायला लागेल सांगा आम्हाला. त्यांच्याशी सगळेजण नॉर्मल वागा. हां आता आपल्याला त्यांना ग्लानीतच ठेवावं लागेल. मी त्यांना औषधं गोळ्या दिलेल्या आहेत, बघूया काय होते. येते मी. तुम्ही काही वाटलं तर नक्की फोन करा. या डॉक्टर.
सोड. हे काय घडतंय काही कळतच नाहीये. म्हणजे मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की रुपालीच्या बाबतीत असं काहीतरी घडेल. मला वाटतं मी आणि रुपाली हे घर सोडून गेल्यावरच तिच्यात काहीतरी बदल होईल.